दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक वर्धातर्फे अवैध धंद्यांवर कारवाई संबंधाने पोलीस स्टेशन सावंगी मेघे परिसरात पोलीस पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी नामे राहुल प्रकाश पवार हे त्याच्या ताब्यातील बोलेरो पिकअप मालवाहू क्रमांक MH520026 या चारचाकी वाहनानं देशी दारूचा माल तुळजापूर हायवेनी वर्धेकडे घेऊन येत आहे अशा माहितीवरून पंची धाब्याजवळ नाकेबंदी करून त्याच्यावर प्रोरेड केला असता आरोपी व आरोपीच्या वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता वाहनांमध्ये 150 खरड्याच्या खोक्यात देशी दारूने भरलेल्या रॉकेट संत्रा कंपनीच्या प्लास्टिक शिशीमध्ये 90 ml चे 15,000 शिश्या तसेच नगदी पैसे व मोबाईलसह असा एकूण 22,10,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्यानं पंचासमक्ष जप्त केला। आरोपीला दारूमाल कुठून आणला याबाबत विचारणा केली असता भूषण पाटील राहणार मुकटी जिल्हा धुळे पसार याने दारूमाल दिल्याचे सांगितले। त्यावरून सदर दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे गुन्हा नोंद केला आहे तर पुढील तपास सुरू आहे। सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लुसंते, पोलीस अंमलदार शेखर डोंगरे, विकास मुंडे, सुगम चौधरी, शुभम राऊत, राहुल लुटे यांनी केली आहे। न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा।